हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी रोजच्याप्रमाणे. तुम्ही म्हणाल की रोज रोज काय तेच सांगते मला, पण रोज माझं जे रुटीन आहे तेच मी सांगणार. तर आता स्वयंपाक बनवते मी. आज मला बनवायची कोबीची भाजी आणि चपात्या. तर चला आज दिवसभरात काय काय होतं बघ. तर मी कोबी धुवून घेतला आहे. आता त्याला परतवायला टाकून देते. इथं कोबी शिजायला टाकला आहे, हळद आणि धना पावडर टाकून आणि मीठ टाकलं. तर कोबी शिजून देते, तोपर्यंत मसाला काढते. आणि मी कोबी शेंगदाण्याचाच बनवणार आहे आणि तो पटपट तो छान लागतो. तर मला एक कमेंट होती की पायल दीदीची पेज पेता रोज त्यांच्या डाएटमध्ये सकाळी, तर त्याची रेसिपी शेअर कर. तशी तर मी रेसिपी आधी शेअर केली आहे त्या बाजरीची आणि रव्याची पेस्ट पेता. तर म्हणजे कधी बाजरीची कधी रव्याची अशी दोन प्रकारची पेस्ट पेता. तर तशी मी रेसिपी शेअर केली आहे एका ब्लॉगमध्ये. पण एका ताईंची कमेंट होती की मला रेसिपी शेअर करा. तर ठीक आहे, त्यांच्यासाठी आज मी परत रेसिपी शेअर करते. काही नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. आता आज त्यांना रव्याची पेस्ट खायची, तर तूप टाकायचं 1 चमचा आणि 1 चमचाच रवा घ्यायचा. तो छान भाजून घ्यायचा आणि त्याच्यात दूध टाकायचं. थोडंसं शिजू द्यायचं. ते जसं आपल्याला पाहिजे, घट्ट किंवा पातळ जसं पाहिजे तसं तुम्ही दूध टाकू शकता आणि थोडंसं शिजू द्यायचं ते. आणि मग त्याच्यात गूळ टाकायचं. त्या गुळच घेता, साखरीचं नाही खात त्या, गुळच टाकतं दुधात वगैरे, गुळच खातं त्या. तर दाखवते मी तुम्हाला कशी बनवते प्लीज. तर आता ह्याच्यात 1 चमचा तूप टाकून घेते. 1 चमचा रवा टाकते, जाड रवा, बारीक रवा, तुमच्याकडे जो कोणता रवा असेल तो टाकू शकता. रवा छान थोडासा भाजून घ्यायचा. मी रवा थोडासा कमीच टाकलाय, कारण त्यांना जास्त घट्ट नाही आवडत, त्याच्यामुळं थोडासा कमीच टाकलाय मी रवा. ज्यांना घट्ट आवडतं ते रवा जास्त पण टाकू शकता किंवा दूध कमी टाकू शकता, असं काही तुम्हाला जसं पाहिजे तसं. रवा तर छान भाजला आहे. आता त्याच्यात दूध टाकते. आता तो थोडा वेळ शिजू द्यायचा आणि मग गूळ टाकायचा. आता याच्यात थोडासा गूळ टाकून घेतला. जेवढं गोड पाहिजे तेवढा गूळ टाकायचा. सो गाईज, आपली पेज रेडी आहे. खोकी येते तुला? खोकी येते? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काका काय करतो? काका टीव्ही पाहते. काय चालू आहे दादू? ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे. ग्रिप ट्रेनिंग. ओ, त्याला तर मजा वाटती. ओ यस. फक्त धर. त्यानं ते ये लावलंय ना, हात सोपले मान लावलं. धर. मग आवाज कर. धर. हा, जोर लगा के, अय्या, जोर लगा के. चांगलं धरतोय बर का. पण त्याचं सटकतंय, ते लोशन लावेल त्याच्या. जोर लगा के हैशा. जोर लगा के हाय. दादू इकुटू. आमचे हे अननस कापताय. आता त्यांनी काल अननस आणलं होतं, ते अननस कापताय आणि आम्हाला विचारायचे, तुला आम्हाला विचारताय खायचं का तुम्हाला. काल त्यांनी सगळ्यांनी खाल्लंय आणि आम्ही दोघींनीच नव्हतं खाल्लं. आणि आत्ता पण विचारताय खायचंय का तुम्हाला. म्हणजे वा, तोंडातलं एक कस तरी वाटम बरं का. हा, कसं आहे, गोड आहे का? गोड आहे का? बाई कापून सुद्धा देईन. मला तिकडून दिसत नाही, इकडून मध्ये हात घालून पाहिजे. अननस कापायला किती क्युरियोसिटी आम्हाला. खाली ठेवा, इथं खाली ठेवा. काय दिसू हे काय दिसू राहिलं ना, खाली वाका.
वाका खायची. वाका. वाका. हा, वाका. वाका. वाका ना तुम्ही दिसा ना. ब्रो नसते ते कातडी खाता ना. हो ब्रो त्याच्यात काटे राहत्या तोंडात लागेल तुमच्या. हा ना मग एवढं करून खाय ना. ठीक आहे. द्या. खाली वाका तुम्ही दिसा ना. एक नंबर आहे. मस्त आहे. उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटलं ना. लय भारी लागलंय. खरं आहे बरं की एवढं याला खाऊ नका. ते ते कालच्या तोंडात. आम्ही काय एवढी पण पीस राहिलेली नाही. आयटम आपण दिलं त्याने अजून छान वाटतं. पोराला ऍप्रिशिएट करतो बरं का मी. नाही तर सगळे मोडली बाई. समजून घ्या ब्रो, बहीण ती बहीण राहते. अरे माझ्या दादाला काढून घ्यावं बघ गंध दादाला. त्याच्यासाठीचे 2 आहे बरं काही. पातळ पातळ कोणी घेऊन अरे पातळ पातळ थोडी. काढा म्हणून पातळ पातळ का खरंच बहीण ती बहीण राहते. नाही होते डायट वर आहे. बहीण ती बहीण राहते. मी सांगून राहिले तुम्हाला पातळ पातळ काढले म्हणून. पुढच्या याच्यातून हिला कटाम. अरे कापू आपण अजून खाय मध्ये. तर गाईज त्यांचं असं त्यानं क्लिप शेअर करू. काय नियोजन काय होतं. काहीच नाही, आम्हाला तुमची इंग्लिश ऐकायची होती. पण ते डायरेक्ट यस नो आपण आल्यावर अहो एवढे महान इंग्लिशचे काय म्हणते ना जनक समोर असल्यावर ते काहीच इंग्लिश बोलू शकतात. डायरेक्ट म्हणलं पाहिजे इंग्लिश बोल रहा चला ऐकावं काय बोलत आहे. डायरेक्ट यस नो थँक्यू सो मच बाय. पोरांना मीटिंगच बंद करून टाकली. मला ते जास्त खोकला येत होता ना त्यांची मीटिंग चालू होती त्याच्यावर तेव्हा. मला पण खूपच येत होता. कसं वाटलं तुम्हाला आम्ही दोघी जवळ असल्यावर? प्रेशर आलं का तुमच्यावर? प्रेशर आलं का? चला आपले नळ वाढ. चल आम्ही दोघी आत्ता चहा पित होतो. चहा वगैरे पिलो आणि तिथंच मोबाईल पाहत होतो. आणि आमचं फिल्टर काय माहिती काय अचानक बंद पण होतं ते. आणि अचानक वरून खाली पडलं. जसं इतका जोरात आवाज झाला आणि ते फुटून पण गेलं. हे बघा सगळं पाणी पाणी आलं. सगळं फुटून गेलं. सगळं बारच झाला. मी इतकं डचकलो ना. आणि काना पण सगळे आत्या पळत आल्या की काय झालं. काना सुद्धा लई डचकला. फिल्टर सोडून दिलं पहिलं खाण्याकडे पळाले. दादू घाबरली तू? मग मम्मा लगेच अशी मम्माला पॅक धरलं. नाही तो ओरडला तो. डेंजर होतं एकदम. आम्ही कोणी नव्हतो तिथं कारण चहा पिऊन झाला होता ना. आम्ही भांडी धुवायला गेलोच असतो तर डोक्यातच पडला असता आमचं ते. तर आज खूप मोठं संकट येता येता टळून गेलं ते. बरं झालं मी किंवा दिदी इथं भांडे घासत नव्हतो कारण आमचा चहा झाला होता आणि आम्ही मोबाईल बघत बसलो होतो. जर आम्ही मोबाईल बघत बसलो नसतो ना तर 100% इथं काहीतरी करत असतो. काय दे मला दे. आणि अचानक ते आता त्याला 4 वर्ष झाले बसून. अचानक त्याचं म्हणजे ते चालू वगैरे पण नव्हतं स्फोट व्हायला असं काही नाही. अचानक त्याचा बार झाला. म्हणजे बार कसं ते ना त्याला जड झालं असं ते खेळायला ते खाली पडलं आणि ते इतकं जोरात आवाज झाला ना. हे पण वरून पळत आले. हा ना तर रडायला सांगा आत्यांना कळा काय करू. आणि आम्ही दोघी इथं बसलेलं आम्ही इतकं घाबरलो. म्हटलं बरं झालं इथं नव्हतं नाही तर मला किंवा दिदींना आम्हाला दोन्ही पैकी कोणाला ते लागलं असतं. पण देवाची कृपा असं काही झालं नाही. तर आता स्वयंपाकाची तयारी करतोय आम्ही. आता मला
कोरडी मेथीची भाजी बनवायची आणि रिवाचं चालू आहे हत्तीसोबत खेळायचं काम. रिवा कानाचं पा कसं ऑब्झर्वेशन चालू आहे. त्याची मम्मी काय खाती पाहतोय. पाय पाय ना किती जोर जोरात आपटे. दादू दादू ए गुबी पप्पाचं झालं वाटतं. गुबी पप्पाचं झालं वाटतं. काय बोय हातात दादू काय नाही यांच्या. याला पाय इतका धिंगाणा लागतोय ना का बस. गाई म्हणतो फक्त. गाई गाई गोठ्यात दादूला दूधू वाटीत. फक्त धिंगाणा. त्याला नाही तर दिसतो बरं का तो स्वतःला. खुश खुश झाली दादू तू खुश झाली.